हो काही प्रॉब्लेम नाही आहे. क्लायंटची तयारी असेल तर आपण आज सुद्धा त्यांच्याशी व्हिडिओ कॉल करू शकतो. हां, त्यांच्या टाइम झोन प्रमाणे त्यांना बघून चेक करून हां, हो काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मी येतोय ऑफिसला, आल्यानंतर आपण बोलूया काय ते. ठीक आहे. येस, ओके, बाय. स्वानंदी, आज जरा मला यायला उशीर होईल. ते एक US क्लायंट आहे, त्याच्याबरोबर आमची कदाचित एक स्वानंदी काय काय झालं? कसला विचार करताय? अहो सांगा ना, संकोच करू नका, सांगा काय झालं. अर्पिता ताईंचा विचार करते. ओके आहे ना ती, का आता परत रडतीये? नाही, रडत नाहीच आहेत त्या. इनफॅक्ट खूपच नॉर्मल आहेत. ॲज इफ काही झालंच नाही असं वाटतंय त्यांच्याकडे बघून. चांगलं आहे. काही खाल्लं का त्यांनी? हो, म्हणजे नाश्ता केला तेव्हाही त्या नॉर्मलच होत्या आणि आत्ता तर नॉर्मलच आहेत. हे सगळं विचित्र नाही वाटत आहे तुम्हाला? विचित्र म्हणजे? अहो म्हणजे काल त्या खचून गेल्या होत्या, ट्रॉमामध्ये वगैरे होत्या आणि आज एकदम व्यवस्थित आहेत सकाळपासूनच. ओके, मग आशिषशी काहीतरी बोलणं झालं असेल म्हणून शांत झाली असेल ती. तेच तर ना राजवाडे, तसं नाहीये. त्या आशिष बरोबर बोलल्याही नाहीयेत कालपासनं. आपल्या समोर काल त्या एवढ्या रडल्या. आशिष समोर त्यांनी विनवण्या केल्या, त्यांनी घरातून काढू नये आणि त्यांच्या बरोबर राहायचं यासाठी. आणि ते गेल्यानंतर आता काहीच नाही. त्यांनी एक फोनही केलेला नाही आशिष भाऊजींना. बरं, त्यांचे फोन येत आहेत, मी बघते. त्या घेत नाही आहेत फोन. आणि मी जेव्हा त्यांना म्हणाले की फोन घ्या आणि त्यांना एक फोन तर करा, तर मला नाही म्हणाल्या, चिडल्या माझ्यावर. म्हणजे अजून तिची बोलण्याची तयारी नाहीये, रागवली आशिषवर. साहजिक आहे, नवरा असं वागल्यानंतर कुठली बायको रागवणारच. हो, रागाच्या भरात माणूस हसत खेळत डान्सचे वगैरे रील्स बनवायला लागतं का? डान्सचे रील? हो, त्या आणि सुष्मिता खाली नाचतायत, रील्स बनवतायत. चांगलं आहे की मग. म्हणजे अर्पिता जर हसत खेळत असेल तर चांगली गोष्ट आहे. उलट मला भीती वाटायला लागली होती की ही मुलगी डिप्रेशन मध्ये जाते की काय. नाही, अर्थात तसं व्हायलाच नकोय. आणि मुळात त्या आनंदात आहेत ह्या, ते मला काही वाईट नाही वाटत आहे. फक्त हे जे काय चाललंय हे जरा विचित्र वाटतंय मला, एवढंच. तर मुळात त्यांचा नवरा जर त्यांना फोन करतोय कंटिन्युअसली, तर त्यांनी फोन घ्यायला हवा ना. कदाचित त्याला पश्चाताप झाला असेल, माफी मागायला फोन करत असेल. आता काल एवढं चिडून गेलेला माणूस जर आज सारखे एकावर एक फोन करतोय, म्हणजे तसंच काहीतरी महत्वाचं कारण असायला हवं की नाही? नाही, त्याला कदाचित पश्चाताप झाला असेल. म्हणजे काल तो जे काही वागला त्यांनी अर्पिता दुखावली गेली असेल म्हणून तिला त्याच्याशी बोलावंसं वाटत नसेल. आणि सतत फोन केल्याने तो जे वागलाय ते आपण असं एकदम पटकन विसरून नाही जाऊ शकत ना. आणि आता नसेल अर्पिताची बोलायची इच्छा, तर हे आशिषला सुद्धा समजून घेतलं पाहिजे त्यांनी. हो, पण आता अन्विषाचे वडील आहेत ना ते, त्यांना अन्विषाची आठवण येत असेल, काळजी वाटत असेल तर. अन्विषा तर तिच्या आई बरोबर आहे, सेफ आहे, एवढं तर नक्की कळत असेल ना त्याला. तुम्ही नका एवढा विचार करू स्वानंदी. अर्पिता आणि आशिष दोघांनी एकमेकांना थोडासा वेळ देण्याची गरज आहे. मला असं वाटतं वेळ हेच या भांडणावरचं उत्तम औषध आहे. मला मान्य आहे तुमचं सगळं म्हणणं, पण तरी मला असं वाटतं की वेळेच्या भरोशावर आपण असं हातावर हात ठेवून नाही बसलं पाहिजे. कुटुंब म्हणून हे भांडण लवकरात लवकर मिटेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. करू, सगळं करू. तुम्हाला जे वाटतं ना तेच मलाही वाटतं. फक्त आता घाई केली ना तर प्रकरण बिघडेल असं वाटतं मला. त्यामुळे जरा थांबूया. हो, पण राजवाडे आहो. हा, हो, निघतोय. आलो. चला, मी निघतो आता. मीटिंगची वेळ झाली. आपण आल्यानंतर बोलूया. काळजी घ्या. अप्पी, कुठे होतीस तू? अन्विषा किती किरकिर करत होती माहितीये का? शेवटी मी मितालीला सांगितलं हिला गप कर म्हणून. घेऊन गेली ती आता. अच्छा, आता म्हणजे तुलाही त्रास होतोय ना आमचा इथे असण्याचा? माझ्यावर का चिडतेस तू अशी? मी तुझ्यावर नाही चिडत आहे मम्मा, मला ते स्वानंदीचा राग आलाय. मग मी तर काय 24 तासच चिडचिड करायला हवी? मला तर सारखाच राग येतो तिचा. अख्खा दिवस माझ्या डोळ्यासमोर असते ती. पण काय केलं काय इतकं तिने? मम्मा, हिला काय करायचंय? माझा नवरा मला किती वेळा फोन करतो, मी किती वेळा त्याच्याशी बोलते.
तो मला 100 वेळा फोन करेन, मी त्याचा फोन उचलेन नाही उचलेन, त्याच्याशी काही बोलेन नाही बोलेन, हिचा काय संबंध, ही मला का विचारत असते सतत. भावळट माणसं भरलेली आहेत सगळी, बोरिंग. प्रत्येक गोष्टीत त्यांचं लक्ष असतं ग. मी काय करू. अपी 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 हे बघ, रडू नको बाळा, रडू नको. हा, ही स्वानंदी ना जस्ट इग्नोर हर. कळलं, तिची बडबड ऐकू नको, सोडून दे. तुम्ही हो, थोडं बोलायचं होतं. मी येऊ आत? या ना, या. मी पाणी घेऊन आलो. हो हो या. प्लीज. अहो वहिनी, तुम्ही बसा ना, प्लीज बसा. हो, घ्या पाणी. येस, थँक्यू. वेलकम. अर्पिताताई जे काही सांगतायत तसं काहीच दिसत नाहीये इथे. ही माणसं तर देवभोळी वाटतायत. काय आहे हे सगळं? का दिखावा करतायत हे सगळे? आणि मग आशिष भाऊजी रागाच्या भरात अर्पिताताईंना घरी घेऊन आले होते. ते कसे वागले होते? मग आत्ताचं वागणं आणि तेव्हाचं वागणं यात एवढा फरक काय आहे? हा प्रकार काय आहे नक्की? स्वानंदी, सॉरी. काकू, मला जरा आशिषशी थोडं प्रायव्हेटली बोलायचं होतं, एकांतात. चालेल का तुम्हाला? हो, काही हरकत नाही. थँक्यू सो मच. बोला ना. ठीक आहे, मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. तुमच्या दोघांमध्ये नक्की कशावरून भांडण झालं? म्हणजे माहिती आहे मला, नवरा बायको म्हणून हा तुमचा खाजगी प्रश्न आहे, पण जे काही झालं होतं ते चुकीचंच झालं होतं. हे असं तडकाफडकी बायकोला घरी आणून सोडणं, तुम्ही तिला मारहाण करताय, हे खूप चुकीचं आहे. म्हणजे मला कळतच नाहीये, चांगलं सुशिक्षित घर आहे तुमचं, एवढं काय झालंय? आणि असे कुठले प्रश्न आहेत जे बोलून सुटणारे नाही आहेत? राजवाड्यांनी त्यांच्या बहिणीचं लग्न एका सुसंस्कृत घरात, सुशिक्षित घरात लावून दिलंय ना. त्यांचं इतकंच म्हणणं असतं की त्यांच्या बहिणीला नीट वागवलं गेलं पाहिजे, आणि ही माफक अपेक्षा आहे. अहो, तुम्ही खूप चुकीचे वागताय. हे अजिबात ऍक्सेप्टेबल नाहीये. मला कळत नाहीये. म्हणजे आता अर्थात राजवाडी तर नाहीच चुकणार. बरं, आम्हाला सांगा ना, समजा अर्पिताताईंचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही बोलतो, समजावतो त्यांना. हे बघा, म्हणजे असं नाहीये की तुम्ही माझ्याशी बोललं पाहिजे, पण आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. मग तुम्ही, अर्पिताताई, तुम्ही एखादा चांगला काउन्सिलर बघा, त्यांच्याशी बोला. मी बोलायलाच आले, म्हणजे तुमच्याबरोबर आईबाबांशी पण बोलते, पण आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यातनं मार्ग काढूया. ते लहान बाळाचा तर विचार करा. त्याला त्याचे आईबाबा दोघंही हवेत ना बरोबर. आता अर्पिताताई तिथे, तुम्ही इथे, हे त्या बाळासाठी पण किती चुकीचं आहे. खरं तर इथे आता राजवाडे असायला हवे होते, पण ते बिझी आहेत, त्यांना नाही जमलं. पण ट्रस्ट मी, तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकता. मी तुमच्या बहिणीसारखी असं समजा आणि माझ्याकडे मन मोकळं करा, माझ्याशी बोला.